ही एक चिंबोरी इथं भेटली अशी चालली आणि इथं बसली पाण्यातच. तर कसं होतं पूर्ण हे मस्त साईडचे कुर्ला लाल भरक. तर बघा इथं बिल आहे, बिलात चिंबोर तर नाचली आतमध्ये असायला पाहिजे ना, ती इथं वरतीच आहे वरती बसलेली. पाण्याचा थेंब बघा मित्रांनो, किती मोठा पाण्याचा थेंब पडतोय. यात काय भेटलं बघा, चिखल कसा पाहिजे नॉर्मल, सगळ्या बट टिकल्या उठल्यात. एवढा पाऊस जोर आला आणि बहुतेक आता सगळीकडे पाऊस पडतोय. आता घरीच जायला लागेल. जेवढ्या भेटल्यात तेवढं दाखवतो तुम्हाला. 25 पीस आहेत, याच्यामध्ये 4-5 काढले. एवढे चिंबोरे भेटतात. तर कशी भेटली बघा मित्रांनो, चिंबोरे आहे त्याची कवटी निघलेली आहे, शिंगरा पॉवरफुल आहेत, बॉडी ये कोस टाकायला आले बघा. मला दाखवते धुवून, खावाला नाही एकदम भारी. ही पूर्ण आहे ना बॉडी कडक आहे. वरची कवटी बघा दिसत आहे तुम्हाला, पूर्ण दबते. वरची कवटी निघाली. तर मित्रांनो आपण आता घरी चाललो आहोत आणि आपल्याला चिंबोऱ्या बघा, आता बेकार चिंबोऱ्या भेटल्यात. मला दाखवते मी, पूर्ण बालदी भरलेली बघा. आणि नमस्कार मित्रांनो, मी महेश टांडेल, तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण आलो सकाळ खेकडे पकडायला आणि आपण खेकडे पकडलेत ऑलरेडी बघू शकता तुम्ही. तरी 6-7 पीस मिळाले आहेत, एवढे आहेत, पण अजून मिळतील. ही स्टार्टिंगच आहे. स्टार्टिंगच्या अगोदरच ना उरण साईडला ना एवढ्या विजा चमकतात ना, ढग गडगडतात आणि विजा पण चमकतात. आपण बोललो की मे महिन्याच्या आसपास पाणी पडतं, एप्रिलच्या एंडिंगलाच हे विजा आणि ढग गडगडायला लागल्यात. तर बघूया पाऊस पडतो या साईडला की नाही, कारण पूर्ण या साईडला बघू पूर्ण थोडासा ग्रे कलरचा करून टाकलेला आहे, थोडासा धुकट करून टाकलेला आहे. या साईडला तर सूर्य आहे, पण उरण साईडला पूर्ण धुकट केलेलं आहे आणि तिकडंच त्या साईडला विजा चमकतात. तर बघूया आपल्याला चिंबोऱ्या भेटल्यात. इथं पण चिंबोऱ्या भेटले बघू शकता, इथं पण चिंबोरे भेटले. चिंबोऱ्या पटापट भेटतात जसे भेटतील. आणि मागच्याच दिवशी म्हणजे कालच आपल्याला मस्त तो लाल भडक चिंबोरा भेटलेला, पण तेव्हा आपण कॅमेरा नाही ना. आज बघूया, चिंबोराची गॅरंटी नाही, भेटला तर भेटेल नाही तर नाही. फक्त चिंबोऱ्या तर खारप्या जाम भेटतील जेवढ्या भेटतील तुम्हाला दाखवते. तर चला पहिले हिला बांधून घेऊ. ही एक चिंबोरी इथं भेटली अशी चालली आणि इथं बसली पाण्यातच. तर आपल्याला ना चिंबोरी बसली ना का लगेच समजते कुठं बसली. आणि असला तरी टेप दिसते, हा टेप दिसला. आणि आज तर मेन आहे ना आपला, जी गोष्ट पाहिजे ना ती गोष्ट आणलेली, म्हणजे दोरी. ही दोरी मी याची बालदीची तोडली, घाई गडबडीत थोडासा लेट उठलो तर आणली नाही. हे बघू शकता मस्त साईजची आहे. तर परी मित्रावर मी तर मागितली, तर मित्राने त्याला बघितलं सांगितलं की कुसकी वाटते दोरी, पण नाही बोलतं चांगलं आहे. त्याने 1-2 बांधल्या, त्याच्यानंतर रशा कुसक्याच होत्या पूर्ण. मस्त साईजचे कुर्ला लाल भरक. गडगडतात, आवाज येते डायरेक्ट. पाणी नाही पडलं पाहिजे, पाणी पडलं का वाट लागेल. चिमणींचा टाइम नाही, काय नाही. पाणी पडते मला वाटते तिकडं, आणि या साईडला तर पडत नाही अजून. पाणी पडलं तर वाट लागेल, कारण चिवणी मला तर उलियनोट साईडला पाणी पडते, कारण पूर्ण एरिया तिकडं व्हाईट केलेलं आहे. या टाईमला ऊन पडायला पाहिजे, तर पूर्ण एरिया व्हाईट केलेला आहे. बघू शकता तुम्ही, या साईडला ऊन आहे आणि या साईडला पूर्ण बघा कालो केलं आहे. तर जाऊ दे, पडला तर पडला, नाही तर नाही. आपण जाऊ डायरेक्ट आपल्या पुढच्या चिंबोरीवर. दुसरी भेटली. मला वाटते आज रशीची कमतरता होईल. मस्त साईजची
तर सूर्याला पण गायब केला बघा. सूर्यानं तो पण गायब केला. कोल्हापूर साईडला किंवा तिकडून पाणी चाललंय तो जाऊ दे चला. बघा इथं आहे ना हे वाघीला आहे. इथून जाऊन बघा इथं बसले दिसते तुम्हाला टेप. हे चिंबोरी चिंबर आहे ना लाल भर गोल्डन कलरचे आले. इथं समोर एक बसले आणि पाऊस पण ना बघा ढगात ना हे असे चालत आणि विजा इथं चमकतात तेवढ्या भागात. बघा ढगांचा बघा कसा आवाज कडक आवाज आहे ढगांचा. फटांगरा वाजता फटांगरा फाट 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 फाट. चिंबोरी लाल मस्त जर आहे. खाली थोडीशी बाटली आहे बाकी सगळं चिंबोऱ्यात आहे. तर बघा इथं बिल आहे. बिलात चिंबोर तर नाचली आतमध्ये असायला पाहिजे ना. इथं वरतीच आहे वरती बसलेली. चला तिला बांधून घ्या. की ठणठण वारा सुटलाय. पाऊस पडते का सांगता ना. ते एकदम निसा ढग आवाज करतात आणि विजा जवळ पडतात. विजा पण अशात ना एकदम अशा जवळ आसपास पडतात. आता परत तो वाटतं थांबलाय पुढे जात नाही एकाच जागावर थांबलाय. तर चला पुढं बघू. तर मित्रांनो पावसाला बघू शकतात थेंब थेंब पाणी पडतोय बघा पाण्यामध्ये. आणि झोर तिकडून गेली जास्त कंपनी करून झोर गेली. बा इथं पण झोर आली. वाट लावली शट. चिंबोऱ्या मस्तपैकी भेटल्याचं मित्रांनो पण वाट लावली पाण्याने. इथं पण चिंबोरे भेटले बघा. पावसाने वाट लावली सगळीकडून पाऊस आला. मला वाटलं फक्त वॉर्निंग देऊन चाललाय. वॉर्निंग कुठं सगळं वाट लावून चाललाय बघा. तिकडं बघ किती पडते बघा. सगळी वाट लावली मस्त की चिंबरे भेटलेल्या. तेव्हा पाणी फिरला. आता किती भेटतील गॅरंटी नाही. आता काय जास्तच पडला बघा. वाट लावली. आता एवढ्या भेटल्या तर अर्धी बालदी झाली. अजून फुल बालदी झाली असते मला वाटतं भेटल्या असत्या. आता काय दिसत असेल तर दाखवीन नाही तर डायरेक्ट उद्या भेटू आपण. चला हिला बांधून घ्या. पाण्याचा थेंब बघा मित्रांनो किती मोठा पाण्याचा थेंब पडतोय. यात काय भेटलं बघा. चिखल कसा पाहिजे नॉर्मल सगळ्या टिकल्या उठल्यात. तेवढा पाऊस जोर आला आणि बहुतेक आता सगळीकडे पाऊस पडतोय. आता घरीच जायला लागेल. जेवढ्या भेटल्यात तेवढं दाखवते तुम्हाला. वांदे केलेत
चला आता पुढं घरी डायरेक्ट जा. तर मित्रांनो गल्यावरून आपल्या चिंबोऱ्या तुम्हाला दाखवते, धुवलेल्या आहेत मस्तपैकी. हे बघा एवढ्या चिंबोऱ्या आहेत, तरी 20-25 पीस आहेत. याच्यामध्ये 4-5 काढले. एवढे चिंबोरे भेटतात. अजून याच्याहून डबल आपल्याला चिंबोरे भेटले असं पण पाण्यानं वाटलं. घरी आलो तर घरी समजला की इथं थेंब थेंब पाणी पडला, पण आपल्या मेन भालावर असं जोर पाऊस पडला ना, तर पूर्ण भालाचं धुपून टाकला. भाल पूर्ण आपला धुपून टाकला. तर उद्या जाऊ, उद्या किती भेटतात चिंबोऱ्या ते तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो आपण दुसऱ्या दिवशी आलो आहे मस्तपैकी. काल तर पावसाने वाट लावली, कारण मेन पाऊस पडला तर आपले चिंबोऱ्याचे पायाचे निशाण दिसत नाही. तर मग आपण आज काल घरी आलो, आज दुसऱ्यांदा परत आलो. आज बघूया, काल मग सगळे 4 kgच्या आसपास आपले खेकडे होते. आज पहिलेच बिल मिळालं आहे, ताजं आहे की शिलाय बघूया. तर पहिलेच बिल आहे, पण तो ताजं आहे की शिलाचा उकेरा तर काढलेला आहे. कधीच आहे, काल संध्याकाळीच आहे, बघायला लागेल. आहे चिंबोरे कोस टाकायला आले असं वाटते, कारण जास्त चावत नाही. तर कशी भेटली बघा मित्रांनो, चिंबोरे आहे. त्याची कवटी निघलेली आहे, शिंगरा पॉवरफुल आहेत, बॉडी हे कोस टाकायला आले बघा. तुम्हाला दाखवते धुवून, खावाला नाही एकदम भारी. ही पूर्ण आहे ना बॉडी कडक आहे. वरची कवटी बघा दिसत आहे तुम्हाला, पूर्ण दबते. वरची कवटी निघाली इथपर्यंत बघा, हे डोलेत ना ती निघाली. तोंड आहे ना, हे तोंड तिथपर्यंत आहे. त्याच्यावरती तुम्हाला दिसते ग्रीन भाग, तेवढं निघालं आहे. म्हणजे आजपर्यंत ही पूर्ण कवटी सोडली असते. एका मस्त चिंबोरी आहे, खावाला भारी बघा. तिला आपण घेऊ मस्त की खावाला भरलेली चिंबोरी आहे बघा. तर मित्रांनो बघा चिंबोरी कसा घासत गेली बघा. चिंबोरी मस्त की आहे साईडची, कमी पाणी असल्यामुळे ती अशी घासत जाते. तिचे अंश बघा इथं बसले, कुर्ली शिंगावरती कडक पिसे कडक. कुर्ली कडक पीस. तर मित्र बघा चिंबोरीना घासत गेली, अशी पुढं गेली एकदम. परत नॉर्मल चालली ना तर मग नाही बसू शकत, नॉर्मलच चालत चालली. गेली वाटते पाण्यात, तसं वाटते. आणि ते थोडंसं सुकतंय, बसली तर बसली. पुढं बसली दिसते असं वाटते. तर मी नको वाघीण मस्त आहे. जाऊनच बघा इथं बसली, काय दिसते इथं बसली. मोठी साईजची असेल. कुर्ली वाटते कुर्ली. ही टंकी साईज आहे, 500 ग्रामची एवढी साईज आहे.
टायमिंगला 550 पण बसतात. वजन असल्या ना भरलेल्या एकदम तर 550 ग्राम पण बसतात. कुर्ले इथं जाऊन ना इथं बसले. कुर्ला मस्त आहे की. तर मित्रांनो आपण आता घरी चाललो आहोत आणि आपल्याला चिंबऱ्या बघा. आता बेकार चिंबऱ्या भेटल्यात मला दाखवते मी. पूर्ण बालदी भरलेली बघा. आणि आपल्याला जास्त व्हिडिओ काढायला का नाही भेटले कारण आपला स्टँड थोडा खाली राहिला आणि त्यात चिंबरे पकडला तो काढता येत नाही पण जास्त दाखवलं नाही. पण चिंबरे जास्त पकडला एवढा माहीत आहे. आता घरी जाऊन धुतो तुम्हाला दाखवतो किती आहेत ते. तर चला जाऊया.